वसई किल्ल्यामध्ये आज 287वा विजयी उत्सव हा मोठ्या थाटामाटामध्ये सुरू आहे। आपण बघू शकता की मी आता याच वसई किल्ल्यात आज जो मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणारा जो उत्सव आहे हा 7 मे 1739 रोजी पेशवे चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांकडून वसई किल्ला जिंकून घेतल्याचा ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून हा दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो। या दिवशी वसईच्या इतिहासाला उजाळा दिला जातो आणि चिमाजी अप्पा यांच्या पराक्रमाला अभिवादन सुद्धा करण्यात येत आहे। हा उत्सव जो आहे अतिशय पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक, ऐतिहासिक युद्धांचे प्रात्यक्षिक, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि जवळपास इतिहास प्रेमींनी, अभ्यासक आणि पर्यटक या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखल होत असतात। आपण जर समोर बघितलं तर या ठिकाणी वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित आहेत, त्यानंतर नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक आहेत आणि जे पालघर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जे जिल्हाधिकारी आहेत इंदुमती जाखर या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। हा या चिमाजी अप्पाच्या या पराक्रमाची या ठिकाणी उजळणी व्हावी असं या विजय उत्सवामधून सांगण्यात येत आहे। जवळपास हा जो किल्ला जो आहे वसई किल्ला हा अरबी समुद्राच्या किनारी असल्यामुळे अत्यंत सामरिक दृष्टिकोनातून हा महत्वाचा आहे। भक्कम तटबंदी, गोड पाण्याची टाकी, चर्च, राजवाडे आणि तोफखाना या किल्ल्यांचे वैशिष्ट्य आहेत। 1739 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून परत जिंकलेला होता आणि पेशवे चिमाजी अप्पा यांच्या शौर्याने हा किल्ला या ठिकाणी जिंकला असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा विजय उत्सव वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून हा साजरा केला जातो। या ठिकाणचे अतिरिक्त आयुक्त जे आहेत संजय हेरवाडे यांच्या पूर्ण नियोजनाखाली हा विजय उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। एकंदरीतच जर बघितला तर या ठिकाणी पारंपरिक वाद्ये, ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि पूर्ण फेटेधारी पूर्ण या त्यांच्या वसईकरांच्या उपस्थितीमध्ये या साजरा होणाऱ्या या विजय उत्सवाला एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।